ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून नूतनीकरण करण्यात आलेल्या गावदेवी मार्केटचं लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले। यावेळी त्यांनी आग विझवताना शहीद झालेले सागर शिंदे आणि काळू गाडेकर यांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांना शहीद दर्जा देण्याबाबत शासन सकारात्मक भूमिका घेईल असं आश्वस्त केले। यावेळी खासदार नरेश म्हस्के, आमदार रवींद्र फाटक, महापौर शर्मिला पिंपळकर, उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण, आयुक्त सौरभ राव, शिवसेना गटनेते पवन कदम, नौपाडा कृपरी प्रभाग समितीच्या सभापती मीनल संखे, स्थानिक नगरसेवक संजय वाघुले, सुनेश जोशी, मृणाल पेंडसे, प्रतिभा मडवी, अनिता गौरी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त जी गोदेपुरे, दीपक जिंजाड, उपनगर अभियंता शुभांगी केसवानी, मोहन कलाल, गावदेवी मार्केटमधील ओटलेधारक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। अवघ्या 60 दिवसांमध्ये गावदेवी मार्केटचे नूतनीकरण पूर्ण केल्याबद्दल उपमुख्यमंत्री शिंदे यांनी महापौर शर्मिला पिंपळकर, आयुक्त सौरभ राव यांच्यासह ठाणे महानगरपालिकेने केलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले आहे। भविष्यामध्ये अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्यात। व्यवसाय करणाऱ्यांनीही सुरक्षिततेची खबरदारी घ्यावी अशा सूचना त्यांनी केल्या आहेत। 21 मे 2026 रोजी शॉर्ट सर्किटमुळे गावदेवी मार्केटला भीषण आग लागली होती। या आगीमध्ये सर्व ओटले जळून खाक झाले होते आणि मार्केटचे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं होतं। त्यानंतर महापालिकेने युद्धपातळीवरती काम करत मार्केटचे नूतनीकरण केले आहे। नव्या मार्केटमध्ये विद्युतीकरण, सीसीटीव्ही यंत्रणा, फायर अलार्म सिस्टीम, रंगरंगोटी इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। ये मत है क्या कुछ इसका? पुढे जाओ तू मागे जाओ। साहेबांसोबत मला नको सांगू, मी आज नाही साहेबांसोबत। पोलीस कुठे मार्केटचं लोकार्पण उद्घाटन झालंय। 21 मे 2026 रोजी मार्केटला भीषण आग लागली होती। सागर शिंदे आणि काळू गाडेकर हे दोन महापालिकेचे कर्मचारी या आग विझवताना शहीद झाले। त्यांना मी श्रद्धांजली अर्पित करतो आणि शासनाकडे प्रस्ताव पाठवला महापालिकेने शहीद दर्जा त्या बाबतीत देखील अतिशय सकारात्मक भूमिका सरकार घेईल आणि जे दोघं जण शहीद झाले त्या आयुक्तांना त्यावेळेस सांगितलं होतं की यांच्या परिवाराला आपल्याला मदत केली पाहिजे। त्या कुटुंबियांना प्रत्येकी 10 लाख रुपये आपण त्यावेळेस दिलेले आहेत। खरं म्हणजे अतिशय हे जुनं मार्केट आहे। आनंद दिघे साहेबांनी हे मार्केट बसवलं आणि आपल्या इथल्या अनेक व्यापाऱ्यांना हे मार्केट उपलब्ध करून दिलं होतं। सुरुवातीला तर खाली बसायचं, पण नंतर इमारत झाली। दिघे साहेबांच्या आशीर्वादाने दुर्दैवाने त्याच्यामध्ये आगीची दुर्घटना झालेली आहे। पण मी आयुक्त आणि प्रशासनाला धन्यवाद देतो की ज्या दिवशी ज्यावेळेस आग लागली त्यावेळेस मी आलो होतो। अवघ्या 60 दिवसामध्ये युद्ध पातळीवर हे मार्केट सुरू केलेलं आहे। याबद्दल मी आयुक्त आणि आपले प्रशासनातले अधिकारी यांना धन्यवाद देतो, कारण एवढ्या युद्ध पातळीवर हे मार्केट म्हणजे लोकांचा व्यवसाय सुरू राहणं देखील होणं देखील गरजेचं होतं आणि म्हणून सर्वसामान्य इथल्या व्यापारी वर्गाला दिलासा देण्याचं काम या ठिकाणी युद्ध पातळीवर झालंय। त्याबद्दल मी पुन्हा एकदा आयुक्त सौरभ राव आणि आपले इथले सगळे लोकप्रतिनिधी, महापौर असतील, खासदार, सगळे सर्वांना मी धन्यवाद देतो।